नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या STV मराठी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण एका अतिशय चमत्कारी आणि भाग्य बदलून टाकणाऱ्या दिवसाबद्दल बोलणार आहोत. कारण येत्या 15 फेब्रुवारीला येणारी महाशिवरात्री ही केवळ सण नसून भगवान भोलेनाथांच्या दिव्य कृपेचा आणि आशीर्वादाचा विशेष दिवस आहे. आणि यंदा या पवित्र दिवशी अत्यंत दुर्मिळ असा महाशुभयोग संयोग तयार होत आहे, ज्यामध्ये सर्वार्थ सिद्धयोग, शिवयोग आणि सिद्धियोग एकाच वेळी जुळून आल्यामुळे 12 राशींमधील 4 राशींचे नशीब अक्षरशः चमकणार आहे. आणि या 4 राशींच्या लोकांच्या जीवनात अचानक धनवर्षाव होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. होय मित्रांनो, भगवान भोलेनाथांच्या कृपेने या 4 राशींच्या लोकांच्या आयुष्यातील सर्वात दुःख, वेदना, संकटे आणि अडचणी कायमच्या दूर होणार आहेत. आणि त्या जीवनात येणाऱ्या हे फक्त सुख, शांती, समाधान आणि आनंद, त्यांच्या प्रत्येक अपूर्ण इच्छा पूर्ण आहेत. तसेच धन, यश, प्रतिष्ठा आणि समाजात मान सन्मान मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन एक नव्या दिशेने पुढे जाणार आहे. मित्रांनो, तुम्हालाही नक्कीच उत्सुकता लागली असेल की या 4 भाग्यशाली राशीमध्ये नेमक्या कोणत्या राशी आहे ज्यावर भगवान शिवांची विशेष कृपा होणार आहे आणि जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी अक्षरशः मालामाल होणार आहेत. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते आणि तुमचं नशीबही बदलू शकते. आणि हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही भगवान भोलेनाथांचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने जय भोलेनाथ असे नक्की लिहा, जेणेकरून भगवान शिवांचा आशीर्वाद थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर व्हिडिओ मिळतील. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा पवित्र उत्सव साजरा केला जातो. आणि हाच दिवस आपण महाशिवरात्री म्हणून साजरा करतो. आणि असे मानले जाते की या दिवशी जो कोणी पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने शिवशंकराची पूजा करतो त्याला उत्तम जीवनसाथी मिळतो. त्यांच्या घरात सुख समृद्धी नांदते. धन, आरोग्य आणि संतती संबंधी सर्व समस्या दूर होतात. तसेच वैवाहिक जीवनात प्रेम, गोडावा आणि आनंद वाढतो. या दिवशी भक्त उपवास ठेवतात, विधीपूर्वक शिवपूजन करतात. मंदिरामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी शिवबारात काढली जाते. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि पवित्रमय बनते. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची महाशिवरात्री अत्यंत खास मानली जात आहे, कारण या दिवशी तयार होणारे दुर्मिळ योग तुमच्या प्रार्थनांना लवकर फळ देणार आहेत. त्यामुळे हा दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते. म्हणून मनापासून भगवान शंकराची आराधना करा आणि त्यांच्या कृपेने तुमचे आयुष्य आनंदाने आणि यशाने भरून जाऊ द्या. दरवर्षीप्रमाणे 2026 मध्येही लोकांच्या मनात हाच प्रश्न निर्माण होत आहे की महाशिवरात्री नेमकी 15 फेब्रुवारीला का साजरी करायची की 16 फेब्रुवारीला. पण पंचांगानुसार महाशिवरात्री ही नेहमी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जात आहे. याही वर्षी चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारीला 2026च्या संध्याकाळपासून होऊन 16 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. परंतु महाशिवरात्रीची मुख्य पूजा, जागरण आणि आराधना ही रात्रीच्या वेळी केली जात आहे. म्हणून शास्त्रानुसार महाशिवरात्र 15 फेब्रुवारी 2026च्या रात्री साजरी करणे योग्य मानले गेले आहे.
म्हणजेच उपवास ठेवण्यासाठी आणि रात्रीची पूजा करण्यासाठी 15 फेब्रुवारी हीच योग्य आणि पवित्र तारीख आहे. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या रात्री शिवपूजेला विशेष महत्त्व असते, कारण निशीथ काळात म्हणजेच मध्यरात्रीच्या सुमारास भगवान शिवांची आराधना केल्यास ती सर्वात फलदायी मानली जाते. आणि वेगवेगळ्या पंचांगानुसार वेळेमध्ये थोडाफार फरक असू शकतो, तरीही मध्यरात्री पूजा हीच करण्याची सर्वोत्तम वेळ मानली जाते. आणि यावेळी भक्तगण शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धूत्रा आणि सुगंधी फुले अर्पण करून श्रद्धेने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करताना दिसून आढळते, ज्यामुळे मन शांत होते आणि जीवनातील संकटे दूर होऊ जातात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ आणि पवित्र कपडे परिधान करावेत. दिवसभर उपवास ठेवावा किंवा फलाहार करावा. संध्याकाळी घरातील देवघरात किंवा जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध, जल आणि बेलपत्र अर्पण करून अभिषेक करावा आणि रात्री 4 प्रहरांची पूजा करण्याची परंपरा पाळावी. पूजेनंतर आरती किंवा रात्रभर भजन, कीर्तन, मंत्रजप करून जागरण करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी व्रताचे पारायण करावे. मित्रांनो, कीर्तन, भजन, मंत्रजप पारायण केल्यानंतर महाशिवरात्र हा भगवान शिवांचा आराधनेचा सर्वात मोठा आणि पवित्र सण मानला जातो, कारण अशी श्रद्धा आहे की याच रात्री भगवान शिव आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह झाला होता. तसेच समुद्रमंथनाच्या वेळी जे विष बाहेर आले ते भगवान शिवांची स्वतःपासून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले होते, म्हणून त्याने नीलकंठ असे संबोधले जाते. आणि त्यामुळे हा दिवस समाधान, संयम, भक्ती आणि आत्मचिंतनेचा पर्व म्हणूनही ओळखला जातो. असे मानले जाते की या दिवशी मनापासून आणि श्रद्धेने शिवपूजा केल्यास जीवनातील अडचणी कमी होतील, दुःख दूर होते आणि मनाला अपार शांती मिळते. जर चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून 16 फेब्रुवारीपर्यंत असली तरी काही ठिकाणी तिथीनुसार 16 फेब्रुवारीचा उल्लेख केला जातो, परंतु कारण महाशिवरात्रीची मुख्य पूजा रात्री केली जाते, म्हणून 15 फेब्रुवारीची रात्र शास्त्रसंमत आणि अधिक पवित्र मानली जाते. या दिवशी सकाळी स्नान करून शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करावे. बेलपत्र, धूत्रा आणि पांढरे फूल वाहावीत. रात्री ओम नमः शिवाय मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. दिवसभर उपवास किंवा फलाहार करावा आणि रात्रभर जागरण करावे. जर मंदिरात जाणे शक्य नसेल तरी घरी शिवलिंग किंवा भगवान शिवांच्या प्रतिमेसमोर दिवा लावून श्रद्धेने पूजा करावी आणि कुटुंबातील शांती, सुख, मानसिक स्थैर्यासाठी शिवआरती करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी व्रताचे पारण करून एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा वस्त्र दान करावे, कारण दान केल्याने पुण्य अधिक वाढते. या वर्षी महाशिवरात्र 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाणार असून ही तिथी ज्योतिषशास्त्रानुसार दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या दिवशी कुंभ राशी, सूर्य आणि बुध मिळून बुधादित्य योग तयार करत आहेत. तसेच शुक्र आणि सूर्य यांच्या योगामुळे आणखी शुभ संयोग निर्माण होत आहे, ज्यांचा सकारात्मक परिणाम काही राशींवर विशेष दिसून येणार आहे. आणि भगवान महादेवांच्या कृपेने या लोकांच्या धनलाभ, नवीन नोकरी, पदोन्नती, यश, वैभव आणि भरपूर आनंद प्राप्त होऊ शकतो. म्हणूनच मित्रांनो, आता आपण जाणून
घेणार आहोत त्या 4 भाग्यशाली नशीबवान राशीबद्दल, ज्यावर यंदाच्या महाशिवरात्रीतील महादेवींची विशेष कृपा होणार आहे आणि ज्या राशींच्या लोकांनी जीवन, धन, सुख आणि समृद्धीने अक्षरशः मालमत्ता माल होणार आहेत. या 4 राशींच्या लोकांना आता करोडपती होण्यापासून स्वतः विधातही थांबवू शकत नाही, कारण यंदाच्या महाशिवरात्रीला भगवान शिवांची अशी विशेष कृपा त्यांच्यावर होणार आहे. त्यांचे नशीब अक्षरशः सोनेरी अक्षराने लिहिले जाणार आहेत. म्हणून चला आता जाणून घेऊया त्या 4 भाग्यशाली राशींबद्दल, ज्यांच्यावर या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची दिव्य कृपादृष्टी होणार आहे. आणि सर्वप्रथम जी रास येते ती म्हणजे मेष रास. आणि मेष राशींच्या लोकांना तुम्ही सांगू इच्छिता की यावेळी महाशिवरात्रीला भगवान शिवांची कृपा तुमच्या मनावर सर्वाधिक राहणार आहे, ज्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात धन लाभ होण्याची शक्यता आहे. आणि तसेच व्यवसाय करणाऱ्या कामात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होईल. दिवस दुप्पट, रात्री चौपट प्रगतीने. आणि जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्या पदोन्नती तसेच पगारवाढ मिळण्याचे स्पष्ट योग्य दिवस आहे. आणि जे परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे ते स्वप्न देखील आता पूर्ण होण्याचे मार्गावर आहे, कारण महादेवाच्या कृपेने सर्व अडथळे दूर होणार आहेत. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमचे उत्पन्न वाढेल, व्यापारात मोठा नफा मिळेल आणि घरात आनंद, समाधान, सुख, शांतीचे वातावरण राहील. त्यामुळे मेष राशींच्या लोकांनी या सुवर्ण काळाचा पूर्ण फायदा घ्यावा आणि आनंदाने आपले जीवन जगावे. आता पुढची भाग्यशाली रास म्हणजे कन्या रास. आणि या कन्या राशींच्या लोकांनी तुमच्यासाठी ही महाशिवरात्र अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे, कारण हा महादेवींच्या विशेष कृपा तुमच्यावर बसणार आहे, ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला फक्त धनलाभच नाही तर व्यवसायातही जबरदस्त वाढ दिसेल. प्रगती इतकी वेगाने होईल की दिवस दुप्पट आणि रात्र चौपट यश मिळेल. आणि नोकरी करणाऱ्या बढती तसेच नवीन संधी मिळते. तसेच जे लोक परदेशात नोकरी आणि करिअर करण्याचे स्वप्न पाहत आहेत तुमचे अडकलेले सर्व यशस्वीरित्या पूर्ण होतील. मोठा आर्थिक फायदा होईल. तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. तसेच प्रॉपर्टी संबंधित व्यवहारात मोठा लाभ मिळण्याचा योग आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. आणि देव महादेव तुमच्यावर प्रसन्न असल्यामुळे वेळेचा योग्य उपयोग करा आणि आयुष्यात पुढे चला. आता पुढे बोलायचे झाले तर ज्यांच्यावर भगवान शिवांची कृपा होणार आहे ती पुढची रास म्हणजे कुंभ रास. कुंभ राशींच्या लोकांनी या महाशिवरात्रीला तुम्हाला काहीतरी आनंददायी आणि शुभ बातमी मिळण्याचे योग तयार आहेत. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आर्थिक स्वरूपात मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा खूपच मजबूत होईल. तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. मित्र-मैत्रिणींसोबत संबंध अधिक चांगले होतील. तसेच कौटुंबिक जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे आणि सकारात्मक स्वभावामुळे सर्व कामं यशस्वी होतील. आणि भगवान शिवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. तसेच जे काम दिवसापासून थांबली होती आता ती पूर्णत्वाला जातील. या महाशिवरात्रीमुळे तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची योग्यता आहे, ज्यामुळे घरामध्ये आनंद आणि सुख समृद्धी नांदेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. आणि जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्या पूर्णपणे बाजूने असल्यामुळे निर्धास्तपणे सुरुवात करा आणि यश तुमच्या वाट पाहत आहे. भगवान महादेवांच्या कृपेने आता तुमच्या प्रत्येक कामाला तुम्हाला फक्त
फक्त लाभच लाभ मिळणार आहे आणि यश तुमच्या पावलांशी जोडले जाणार आहे. म्हणून या सुवर्ण संधीचा पूर्ण फायदा घ्या, कारण पुढची भाग्यशाली रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी तुमची मेहनत आता वाया जाणार नाही, तर ती पूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे. कारण महादेवांची विशेष कृपादृष्टी या काळात तुमच्यावर राहणार आहे आणि भगवान शिव तुमच्या अत्यंत प्रसन्न आहेत. त्यामुळे तुम्हाला केवळ पैसा आणि संपत्तीच नाही, तर समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि लोकांकडून भरभरून कौतुक मिळणार आहे. तसेच आयुष्यात अनेक नवीन संधी तुमच्यासमोर येतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक आणि मोठा बदल घडून येईल आणि धनलाभाचा मजबूतपणे योग्य तयार होत असल्यामुळे आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील, कुटुंबात सुख शांती नांदेल आणि व्यापारात मोठे वाढ दिसून येईल. म्हणून सिंह राशीच्या लोकांसाठी हा महाशिवरात्र अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे, कारण चारही बाजूनी तुम्हाला आनंदाच्या यशाच्या बातम्या मिळतील. प्रॉपर्टीमधील व्यवहार फायदेशीर ठरतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील आणि ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांनाही आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे भगवान भोलेनाथांची भक्ती करा, या काळाचा पूर्ण लाभ घ्या, कारण तुमची सर्व कामे यशस्वी होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा, जेणेकरून महादेवाचा थेट आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबामधील कोणाचीही राशी असू शकते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पुढची रास म्हणजे मिथुन रास आणि मिथुन राशीच्या लोकांना या महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथांचं कृपा प्रचंड प्रमाणात बरसणार आहे. तुमच्या जीवनातील दुःख, वेदना, संकटे आणि अडचणी जणू काही जादूसारख्या नाहीशा होणार आहेत, कारण महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. तुम्हाला अशा मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहे, ज्या तुम्ही कधी कल्पनाही केल्या नसेल. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल, तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील, मित्र, परिवार आणि कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि भगवान शिवांच्या कृपेने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होऊन तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. तुम्हाला अनेक मार्गातील धनलाभ होण्याची योग्य तयारी होतील. चारही बाजूनी आनंदाच्या बातम्या मिळतील. प्रॉपर्टी किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी हा केवळ उत्तम राहील. संतती सुख मिळू शकते, तसेच जीवनासाथीचे प्रेम आणि सहकार्य वाढेल. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर ही महाशिवरात्री मिथुन राशींच्या लोकांसाठी आयुष्य बदलून टाकणारी आहे. म्हणून वेळ वाया घालवू नका आणि भगवान भोलेनाथांच्या मनापासून उपासना करा. मित्रांनो, या त्या भाग्यशाली राशी आहे ज्यांच्या यंदाच्या महाशिवरात्रीला महादेवाचे विशेष कृपा होणार आहे आणि या राशींच्या लोकांनी धनलाभ, यश, सुख, समृद्धी आणि मोठ्या मोठ्या आनंद वार्ता मिळणार आहेत आणि ज्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळे दूर होऊन जीवन आनंद आणि भरभराटीने भरून जाणार आहे. मित्रांनो, या होत्या भाग्यशाली राशी. यापैकी तुमची रास कोणती होती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन आणि मित्रांनो, या होत्या या भाग्यशाली राशी. यापैकी तुमची राशी कोणती होती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. मनापासून आभार.